नमस्कार बंधू भगिनींनो, दीपावलीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। गोवत्स बारस किंवा वसू बारस या दिवसापासूनच खऱ्या अर्थानं दीपावलीला प्रारंभ होतो। आश्विन वद्य द्वादशी लाच गोवत्स बारस किंवा वसू बारस असं म्हटलं जातं। गोवत्स याचा अर्थ गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे तिचं पाडस किंवा वासरू। ज्या दिवशी गाय आणि वासरू ज्या द्वादशीच्या दिवशी 12व्या दिवशी येतं त्याच दिवसाला गोवत्स बारस किंवा द्वादशी, द्वादश म्हणजे 12, द्वादशी किंवा वसू बारस असंही म्हटलं जातं। वसू म्हणजे पृथ्वी। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीच्या वरती आधारित आपलं जीवन आहे। ते आपल्याला जगण्यासाठी आधार आपल्याला पृथ्वीचाच असतो। आपण पृथ्वीवरनच पाणी प्राप्त करतो। पृथ्वीला दिवसभर आपण तुडवतो, तिच्यावर नाचतो। आपल्याला अन्नधान्य प्राप्त करण्यासाठी त्या पृथ्वीचं पोट चिरतो। अशा पद्धतीनं पृथ्वीचा नेहमी आपण या ठिकाणी वापर करतो। तेव्हा या वसूबद्दलची कृतज्ञता व्यक्त करता यावी आणि म्हणून या वसू बारसच्या दिवशी खऱ्या अर्थानं पृथ्वीप्रती देखील कृतज्ञता व्यक्त केली जाते, म्हणून तिला वसू बारस असं म्हटलं गेलेलं आहे। आणि गोवत्साचा अर्थ मी आपल्याला सांगितला। गाय आणि वासरू याबद्दलची या दिवशी त्यांची पूजा केली जाते या द्वादशीच्या दिवशी, आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रती देखील कृतज्ञता व्यक्त केली जाते। आपल्याला माहिती आहे की दिवाळीला लागून असलेलाच हा सण अत्यंत महत्वाचा आहे। आणि गायीचा आणि वासराची आपण का पूजा करतो? कारण भारत देश हा कृषीप्रधान देश आहे। या देशातली जवळपास 70 ते 80% लोक हे कृषीवरती जीवन जगतात, आणि या कृषीसाठी जे आपल्याला गाय आणि बैल या अत्यंत महत्वाचे पाळीव प्राणी आहेत, आणि गायीचं तर अत्यंत महत्वाचं योगदान आपल्या जीवनामध्ये राहिलेलं आहे। आणि म्हणून आपण या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे। गायीला मातेचा दर्जा आपल्या हिंदू धर्माने दिलेला आहे। तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाचा मानवाला फायदा होतो। मलमूत्रापासून सर्वच बाबतीत ते आपणास आरोग्य देते, आणि म्हणून तिला आपल्याकडं विशेष महत्व दिलं गेलेलं आहे। असंही सांगतात की गायीच्या शरीरामध्ये देवाचा वास असतो, अनेक देवांचा वास असतो, आणि म्हणून तिला आपल्याकडं पवित्र मानलं गेलेलं आहे। कशाला? गायीला पवित्र मानलं गेलेलं आहे। आपण सगळे जाणता की महाराष्ट्र शासनाने यासाठी गायीला मातेचा दर्जा दिलेला आहे, अत्यंत महत्वाचा, आणि गो हत्यावर बंदी देखील शासनानं घातलेली आपण सगळे जाणताच। गायीला महत्व प्रभू श्रीकृष्णांनी दिलं, भगवान श्रीकृष्णांनी दिलं। स्वतःचं नाव देखील गोपाल, गायीचं पालन करणारा। भगवान श्रीकृष्णांच्या जीवनचरित्रामध्ये गायीचं पालन आणि गायीवरती जीवापाड प्रेम करणारे जर कोण असतील तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत। दिलीप नावाचा आपल्या पुराणातला एक राजा देखील गायीची सेवा करताना आपल्याला दिसून येतो, आणि म्हणून आपल्या शास्त्रांनी पुराणांनी गायीला अत्यंत पवित्र मानलेलं आहे, आणि गायीची सेवा महत्वाची मानलेली आहे। खरंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या रूपाने आपल्याला मदत केली त्यांच्या प्रती आपण नेहमीच अशा उत्सवांच्या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करतो। नागपंचमीला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून त्या नागाच्या प्रती, सापाच्या प्रती देखील आपण नागपंचमीच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पोळ्याच्या दिवशी जो की शेतकऱ्यांचा अत्यंत जीवस्य कंठस्य असणाऱ्या मित्र बैलाला देखील आपण महत्वाचं स्थान त्या दिवशी देत असतो। त्याचबरोबर या गोवत्स बारसेच्या दिवशी किंवा द्वादशीच्या दिवशी गायीला आणि तिच्या वासराला महत्वाचं स्थान देतो। आपल्या संस्कृतीमध्ये वृक्षांना देखील वटपौर्णिमेला वटाच्या झाडाला किंवा वडाच्या झाडाला महत्व दिलं जातं। अश्वस्थ म्हणून पिंपळाला देखील आपल्याकडं महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे। औदुंबर त्या उंबराच्या झाडाला देखील आपल्याकडं महत्व दिले गेलेलं आहे। चंदनाच्या झाडाला महत्वाचं स्थान आहे, आणि म्हणून आपण या ठिकाणी आपल्या संस्कृतीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी महत्वाचं योगदान दिलं त्यांच्या प्रतीची कृतज्ञता अशा उत्साहाच्या
माध्यमातून आपण करत असतो आणि तसंच कृतज्ञता या गोवत्स द्वादशीच्या उत्सवाच्या निमित्तानं देखील आपण या ठिकाणी पार पाडत असतो. आपल्याला माहिती आहे की दान विविध प्रकारचे सांगितले गेलेले आहेत आणि या सगळ्या दानांच्या मध्ये पवित्र दान जे मानलं गेलेलं आहे ते गोदान मानलं जातं. यावरून देखील गायीचं महत्व किती शास्त्रानं परोपरीनं सांगितलेलं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच काळामध्ये पशु प्राण्यांची या ठिकाणी म्हणजेच गायी आणि वासराची आरती केली जाते, त्यांना ओवाळलं जातं. मला असं वाटतं की पूर्वी लहान असताना आम्ही एक गीत याच निमित्तानं म्हणत होतो. झेंडवाईचं गीत वगैरे म्हणतात त्याला. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या राम लक्ष्मणाच्या, इडा झडो पिडा झडो, इडा झडो पिडा झडो, गोचिड झडो गोमाशी झडो, कुपची काठी कूप झडो, सोन्या रुपयानं ताट भरो, गाई म्हशीनं वाळा भरो, घरचा धनी मौजा करो, सोन्याची काठी खलखल हालो, एकाचे 21 हो गाई चारो. या पद्धतीचं या ठिकाणी असं दिवाळीच्या या उत्सवामध्ये गीत गुराख्याच्या कडनं म्हणलं जात असायचं. आणि हे गीत म्हणत असताना, ही प्रार्थना म्हणत असताना संत ज्ञानेश्वर माऊलांच्या पसाया दानाची आठवण व्हायची. कारण आपल्याला माहिती आहे की माऊलीने देखील पसाया दानातनं अखिल विश्वाचं मंगल होण्याची मागणी केली आहे. विश्वात्मक देवाकडे जगातील वाईट गोष्टींचा नाश व्हावा व सर्वत्र मांगल्य अवतरावं म्हणून प्रार्थना केलेली आहे. या गीतात देखील गावातील वाईटाचा नाश व्हावा व सर्वत्र मांगल्य या ठिकाणी अवतरावं म्हणून प्रार्थना केलेली आहे. दिन दिन दिवाळी या गीताच्या माध्यमातून इथेही गुराखी स्वतःसाठी काही मागत नाहीये, तर तो गावासाठी मागतो. आणि म्हणून या गीतामधनं देखील विश्व कल्याणाचीच भावना ही गीत आपल्याला दिवाळीच्या निमित्तानं आपल्या मनामध्ये मानव कल्याण, प्राणी कल्याण, जगत कल्याणाची भावना किंवा तशी प्रार्थना ही गीत करतं. आणि यावरून देखील आपल्याला या ठिकाणी वसुबारस मध्ये म्हटलं जाणाऱ्या गीताचं महत्व किती महत्वाचं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जर आपण या वसुबारसचं पौराणिक महत्व लक्षात घ्यायचं ठरवलं तर मी असं म्हणेन की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील अंतर समजावून सांगण्याचा हा दिवस आहे. कारण या दिवसाचं महत्व जर आपण लक्षात घेतलं तर श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय याच्यातला फरक आपल्या नजरेसमोर ठळकपणे आणून देण्याचं काम या माध्यमातनं या दिवसाच्या निमित्तानं येतं. ते तुम्ही म्हणाल कसं, तर त्याचं उत्तर असं आहे की असं सांगतात की इंद्र पाऊस पाडतो म्हणून इंद्राची पूजा त्या काळातले गोकुळातले सगळे लोक करायचे, गोपिका. परंतु भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की पाऊस हा इंद्राच्या कृपेमुळे पडत नाहीये, तर या गोवर्धन पर्वताच्या कृपेमुळे पडतोय. आणि म्हणून आता इथून पुढे इंद्राची पूजा करायची नाही आपण, तर गोवर्धन पर्वताची पूजा करायची. आणि कृष्णाच्या म्हणण्यानुसार गोकुळातल्या सगळ्याच नरनारींनी काय केलं, तर गोवर्धनाची पूजा केली. त्या वर्षी इंद्राची पूजा केली नाहीये. आणि त्यामुळे इंद्र रागावला आणि रागाच्या भरामध्ये त्यानं इतका काही पाऊस पडला की सतत पावसाची धार लागलेली आहे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी गोकुळातल्या सगळ्याच लोकांना गाई वासरांसहित त्या गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळीवरती असं उभं धरलं आणि त्याच्या खाली जवळपास अनेक दिवस गोपिका आणि गायींना घेऊन त्या ठिकाणी श्रीकृष्ण उभे असलेले आपल्याला दिसून येतात. त्यांचं रक्षण त्यांनी केलेलं आहे. आणि हे केलेलं रक्षण आणि याची स्मृती म्हणून आपल्याकडं आजचा दिवस वसुबारस म्हणून साजरा केला जातो. हे एक पौराणिक कारण या पाठीमागचं सांगितलं जातं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच दिवशी ज्या स्त्रिया व्रत करतात त्या सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी काय करतात, तर गायीची व त्याच्या वस्त्राची पूजा करतात व पुढील मंत्र म्हणतात. ज्या सवासनी म्हणजे सौभाग्यवती स्त्री आहेत ना, त्या काय काय करतात, तर एकभुक्त राहतात आणि सकाळी अथवा सायंकाळी सवस्त म्हणजे वस्त्रासहित वासरासहित गायीची पूजा करतात. आणि गायीची पूजा करताना कोणता मंत्र म्हणतात या दिवशी बघा, तत सर्वमये देवी सर्व दैवर्य लंकरते, सर्व दैवे अलंकृते
मातर ममाभिलषिता सफलम कुरु नंदिनी. अशा पद्धतीचा एक मंत्र उच्चारला जातो त्या गायीची आणि वासराची पूजा करताना. या मंत्राचा अर्थ या ठिकाणी मी आपल्या समोर मांडतो. म्हणजेच हे सर्वात्मिका व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर. या ठिकाणी नंदिनी नावाच्या कामधेनूचं स्मरण केलं जातं आणि या मंत्राच्या द्वारे या स्त्रिया या नंदिनी नावाच्या कामधेनूला म्हणतात की माझं जे काही मनोरथ आहे तर तू प्रसन्न होऊन ते पूर्ण करावंस. या दिवशी असं सांगतात की तेला तुपातले तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खायचं नाहीये. कारण या दिवशी व्रत करायचं आहे. लक्षात आलं का काय काय करायचं? तेलाचे, तुपाचे, तळलेले पदार्थ, या ठिकाणी गायीचं दूध, तूप, ताक या दिवशी अजिबात खायचं नाहीये. हे व्रत करायचं आजच्या दिवशी. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून या ठिकाणी गायीला आणि वासराला खाऊ घालायचे आहेत. या दिवशी असं सांगतात की जेव्हा समुद्र मंथन झालं त्यातून 5 कामधेनू बाहेर आलेले आहेत. त्यापैकी नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत केलं जातं. 5 कामधेनू समुद्र मंथनातनं बाहेर आल्याने त्याच्यातनं नंदा नावाची जी कामधेनू आहे तिला संबोधून किंवा तिच्यासाठीच हे व्रत केलं जातं. या व्रताची देखील एक वेगळी कथा सांगितली जाते. ती कथा अशी आहे की एक म्हातारी होती, तिची एक सून होती. एक म्हातारी आणि तिची सून आहे. त्यांच्या घरामध्ये गुरढोर आहेत. गव्हाळी, मुगाळी वासरं त्या जनावरांमध्ये आहेत. गव्हाळी रंगाचं एक आणि त्याचबरोबर मुगाळी रंगाची वासरं देखील त्या जनावरांच्या मध्ये आहेत. एक दिवस सासू शेतावर निघालेली आहे आणि जाताना ती आपल्या सुनेला सांगते की हे गोष्ट लक्षात घे सुनबाई, काय गव्हाळी आणि मुगाळे शिजवून ठेव, गव्हाळे आणि मुगाळे शिजवून ठेव. सुनबाईला वाटलं की गव्हाळे आणि मुगाळे हे जे रंगाचे 2 वासरं आहेत तेच कापून त्याला शिजवून ठेव असं सांगितलंय की काय. तिनं गव्हाळ्या आणि मुगाळं जे 2 वासरं होते गायीचे ते चिरले आणि त्याची भाजी बनवली. सासूबाई शेतातून आल्यानंतर पान वाढलं आणि त्याच्यावर ते जे काही त्यांचं मांस आहे ते वाढलं. ते वेगळाच स्वयंपाक बघितल्याच्या नंतर सासूबाई परेशान झाली आणि तिने सुनाला विचारलं, म्हणले हे काय? आणि सुनबाईनं सांगितलं की तुम्ही गव्हाळी मुगाळी सांगितले होते तर मी असं असं केलं. अगर वेडे म्हणाले तसं नव्हतं. माझा म्हणण्याचा उद्देश गव्हाची आणि मुगाचं या ठिकाणी तू नैवेद्य बनव असं मला म्हणायचं होतं. गहू आणि मूग शिजव असं मला म्हणायचं होतं आणि तू उलटच केलीस. गायीचे वासरं मारलीस, हे पाप केलीस. आणि म्हणून ती देवाच्याकडे जाते, देवाला विनंती करते की माझ्याकडनं चूक झालेली आहे माझ्या सुनकडनं. ती खरं तर या ठिकाणी तिला काही कळालेलं नाहीये आणि म्हणून ती म्हणते की देवाला विनवू लागली की देवा देवा कोपू नको, सून अज्ञानी आहे किंवा अजान आहे, तिचा अपराध पोटात घाल, माझी वासरं जिवंत कर. आणि त्यासाठी तिनं ठाण मांडून बसलेली आहे. तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत ही वासरं जिवंत नाही केली तर मी जीव देईन. तिचा दृढ निश्चय देव पाहतात आणि असं म्हणतात की देव त्या वासरांना पुन्हा जिवंत करतात. जिवंत झालेली वासरं पळत येतात, गायीला प्यायला लागतात, गाय पुन्हा हंबरायला लागते आणि त्यामुळं सासू आणि सून अत्यंत खुश होतात आणि मग गव्हाळी आणि नवाळीचा नैवेद्य करून त्या गायीला खाऊ घालतात. त्याची स्मृती म्हणून देखील हे व्रत या ठिकाणी दरवर्षी केलं जातं. अशी एक पौराणिक कथा याची पाठीमागे सांगितलेली गेलेली आहे. वसू म्हणजे द्रव्य किंवा धन. या ठिकाणी या अर्थानं देखील याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, या दिवशी गोठा साफ केला जातो गायी वासराचा. त्या ठिकाणी गोट्यामध्ये रांगोळ्या काढल्या जातात. पुरणाचा नैवेद्य करून भाकरीची भाजरी, गव्हाची भाजी यावर स्त्री आपला उपवास सोडतात. गव्हाचा आणि बाजरीची जी काही गव्हाची भाजी आणि बाजरीच्या भाकरी याच्यावरचा उपवास, ज्या उपवास धरलेल्या स्त्रिया त्या सोडतात. पुरणाची स्वयंपाक करून देखील गायीला या ठिकाणी खाऊ घातला जातो. उडदाचे वडे देखील या ठिकाणी गायीला खाऊ घातले जातात. घर आणि गोठे स्वच्छ केले जातात. या ठिकाणी गायीचं आणि वासराचं स्वागत, त्याला ओवाळलं जातं, धुवून स्वच्छ केलं जातं. आणि या पद्धतीनं हा उत्सव गोवत्स द्वादशीचा संपन्न केला जातो. कारण गायीपासून आपल्याला महत्वाचे 5 तत्व मिळतात.
ज्यामध्ये दूध मिळतं, दही मिळतं, तूप मिळतं, तिचं शेणही उपकारक आहे आणि तिचं गोमूत्र देखील उपकारक आहे. असे पंचतत्व गाय आपल्याला देते आणि म्हणून या गायीच्या प्रतीची कृतज्ञता, तिची पूजा आणि तिला नैवेद्य दाखवून या दिवशी आपण संपन्न करत असतो. आणि हे पाचही तत्व आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत आणि म्हणून गायीचा आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत. आपल्याकडं पूर्वी आई देखील बघा लहान लेकरांना जेव्हा पाळणा म्हणायची, झोपवताना अंगाई गीत म्हणायची, तिथे गायीचा आवर्जून उल्लेख करायची की निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोनीच्या झाडा मागे पुढे काय म्हणायचे बघा, गायी झोपल्या गोट्यात, घोडे झोपले म्हणत नाहीये, म्हैस झोपली म्हणत नाहीये. तर लहानपणापासून या ठिकाणी त्या मुलाच्या मनावरती गायीचं महत्व जाणीवपूर्वक आई बिंबवताना दिसते. म्हणून म्हणते की गायी झोपल्या गोट्यात, घरट्यात चिऊताई, परसात वेलीवरी झोपल्या ग जाई जुई, मीठ पापण्या डोळ्यांच्या ओ, मीठ पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोनीच्या झाडा मागे याच्यातनं गाय या आपल्या प्राण्याबद्दल, पाळीव प्राण्याबद्दल किती महत्व आणि किती प्रेम आपल्या जुन्या पिढीला राहिलेलं आहे आणि त्याच्याबद्दलची उजळणी अशा या उत्सवाच्या निमित्तानं करण्याचा प्रयत्न केला जातो. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. गुजरातमध्ये या सणाला बागबारस म्हटलं जातं, तर दक्षिण भारतामध्ये हिला नंदिनी व्रत, मी आपल्याला सांगितलं की नंदिनी नावाची कामधेनू आहे, तर या पद्धतीनं नंदिनी व्रत म्हणून देखील या व्रताकडे पाहिलं जातं. तर असं हे अत्यंत महत्वाचं आहे. गो द्वादशी आहे की नाही, गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस हा सण किंवा हा उत्सव आपल्या संस्कृतीमध्ये जबाबदारीनं संपन्न केला जातो. तर त्याची जाणीव जागृती आपल्या सगळ्यांना व्हावी आणि येणाऱ्या नव्या पिढीला देखील याबद्दलचं वैज्ञानिक कारणही कळावं, पौराणिक कारणही कळावं, एवढ्याच प्रामाणिक उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यासमोर मांडलेला आहे. व्हिडिओ आवडला तर त्याबद्दलचे आपले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवावं आणि असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढीच पुनश्च एकदा आपल्याला या ठिकाणी मनपूर्वक आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा माझ्या चॅनलकडनं आपल्या सगळ्या परिवाराला दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देतो. नमस्कार.